तर भाऊंनो रोजच्या प्रमाणे निघालो कॉलेजला आणि आज होता डायरेक्ट फॅशन शो. मग आपण आपल्या तयारीला लागलो आणि तोपर्यंत इकडे सगळं कार्यक्रम हा चालू झाला. कॉलेजची पब्लिक सायलेंटली खूप नियम पाळून एन्जॉय घेत होती. ते झाल्यावर पोराला थोडा राम राम नमस्ते केलं, म्हटलं कार्यक्रम का झाला. पोरं म्हणे ओके ना. ते झालं पैशावाला माणूस पा तुम्ही जायचंय त्यामुळे मयूरचे पैसे भरायचे चालले. हा म्हणजे मलाच नाही, यांना पण जायचंय. नाही आम्ही नाही मयूर पैशावाले माणसं आहे, आपल्या आधी पैसे भरेल. हे पोराला बॅक करे याड घालून पेड पाडी. ते ट्रिपचे पैसे भरायचे नावाखाली आले डायरेक्ट मला इकडे फोटोशूट करायला घेऊन. आम्हाला मुद्दाम त्याचे फोटो काढून द्यायचे नव्हते, पण जाऊ द्या मित्र आहे ना, मित्रासाठी काही करायला लागते. भाऊचा रिव्ह्यू माझ्या तोंडाने ऐका आता. विषय का भाई हार्ड डायरेक्ट कसं टाका ब्लेझर पहिल्यांदाच घातलंय ना. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा घातलंय का? आयुष्यात पहिल्यांदा नाही, पण खूप दिवसातून असं हा म्हणजे पहिल्यांदाच घातलंय. थोडक्यात कसं वाटतं? एक नंबर कडक. तू म्हणला ठीक आहे, पण मग ज्यांनी म्हणायला पाहिजे त्या तर म्हणल्या पाहिजे ना कडक दिसतोय. म्हणणाऱ्या पाहिजे ना. तेच ना, म्हणणाऱ्या पाहिजे, म्हणणाऱ्या नाही ना. त्याच्यामुळेच विषय होते. भाऊला म्हटलं चांगली म्हणणार नाही, पण तुला कोणतरी चांगलं म्हणन असं म्हणणार कोणतरी पाहिजे, तेव्हा तो आयुष्यात सक्सेस होईल. सक्सेसचा विषय सोडा, शेवट पब्लिक काय जाम होती सुटल्यानंतर.